हॅलो नमस्कार कर हॅलो हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये आणि आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनल मध्ये मी सायली आणि ही माझी मम्मी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा आणि छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, खरं तर आमचं जेवण बाकी आहे. नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे आणि श्रीला आणि श्रीच्या बाबांना खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे ते दोघं जेवण करायला बसलेले आहे, हो की नाही? तर चला मग त्याच्याशी आपण थोडंसं 2 मिनिटं बोलूयात आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात. काय करतो बाळा? जेवण करते. हो, श्री आणि बाबा इथे जेवण करायला बसले, हो की नाही? हॅलो बोल. हॅलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यांना म्हणा या जेवायला. ये जेवायला. काय केलंय राजीने आज? आजीने पावभाजी केली आहे. पावभाजी केली आहे. हा. तुला आवडती? हा. हा, बरं टेस्ट करून सांग बरं कशी झाली. पावभाजी. हा, कशी रे? यम्मी ना. बरं मग आता जेवण करा तू, आम्ही काम करू ना आमचं. आवाज नाही करणार ना? हा, गुड बॉय ना. तर बघा मग ते जेवण करूच तर आपण आपला टॉपिक जरा कंटिन्यू करूयात. खरं तर काही विशेष नाहीये, पण आता लग्न झालेलं आहे. म्हटलं होतं की मावशीच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये आम्हाला दोघींना पण साड्या भेटलेल्या आहेत. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर कराव्यात. तुम्हाला कशा वाटतात तेही सांगा. तर आम्ही पण बघतो ओपन करून. तसं आम्ही एकदा ओपन केली आणि मम्मीची जी काही साडी आहे तर त्याचा ब्लाऊज पीस कट करून मी शिवण्यासाठी माझ्यासोबत नेणार आहे, त्यामुळे मग तो काढून ठेवला होता. पण साड्या वगैरे काही नेणार नाही, तर म्हटलं चला मग तुमच्यासोबत शेअर कराव्यात. म्हणजे मी माझी नेणार आहे, तिची नाही नेणार. त्यांनी काय असं सांगेल नाही, तूच घेतल्या निवडून 2 प्रकारच्या 2 साड्या. त्यांनी सांगितलं जो कोणत्या पाहिजे ते घ्या त्याच्यातून. हा, त्यांच्याकडे हा त्यांनी जेवढ्या आणल्या होत्या ते बोलल्या की तुला जे आवडेल ते घ्या. तर मी एक मम्मीसाठी आणि एक माझ्यासाठी घेतलेली आहे. तर बघूया आता ही दाखवूया. तर हे बघा, साऊथ इंडियन पॅटर्न आहे. काट वगैरे एकदम छान आहे. तसं ती हिच्या चॉईसची एक पण साडी नाही, दोन्ही पण माझ्या चॉईसच्या घेतलेल्या आहे. आणि याच्यावर नथची प्रिंट आहे बघा, दिसत असेल जरा जवळून दाखवते. यामध्ये चंद्रकोर आणि नथ असं 2 पॅटर्न होतं, पण चंद्रकोरची आहे तिच्याकडे. सो त्यामुळे मग म्हटलं चला हा कलर घेऊयात. आणि मला असं वाटतं की साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये हा कलर जरा बरा दिसतो, म्हणून ही मी मम्मीला दिली आहे. कारण की अशा कलरची ऑलरेडी माझ्याकडे साडी आहे. तुम्ही बऱ्याच जण म्हणजे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांनी बघितलेलं असेल की जेव्हा काय ग कधी घातली होती हळदी कुंकाला घातली होती मी ती साडी. त्याचे शॉर्ट व्हिडिओ आणि व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलीच असेल. सो म्हणता चला आपल्या दोघींच्या सेम सेम होतील. आणि यामध्ये मला दुसरा कलर आवडलाच नाही, होता थोडासा पोपटी कलर होता. एखाद्या दिवशी आपण सारखे सारखे घालून आहे ना फोटोशूट करू. याचा खरं तर एका साईडला छोटा आणि एका साईडला मोठा काटा आहे. ब्लाऊज शिवून आण पण माझा. हा, काय माहिती कधी आणती आता. नाही आणेल ना, तर नेक्स्ट टाइम आली का 6 महिन्यांनी डायरेक्ट. आता डायरेक्ट दिवाळीला, तोपर्यंत ही साडी मी काही घालू पण शकत नाही आणि काहीच नाही. त्याचा पदर बघा असा आहे, छान आहे, आवडली मला पण. आणि चोपून चापून येणार आहे बघ का, मऊ आहे मऊ आहे. कारण की माझ्याकडे आहे ती थोडी कडक आहे वाटतं. याचं पोत जरा वेगळं. मला मऊ साड्या आवडत आहे, कडक नाही. कडक तुमच्यासारख्या मुलींना, आमच्यासारख्या बऱ्या राहत्या मऊ. तर बघा मग याचा ब्लाऊज पीस मी कट केलेला आहे. खरं त्याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आता कधी स्टिच करते माहित नाही, कारण की तिचं काही लवकर स्टिच होत नाही माझ्याकडनं. घेऊन जाते, पण आहे 6 महिने तोपर्यंत आणता येईल की नाही. तर ही साडी तर मी मम्मीसाठीच चॉईस केली होती, माझ्यासाठी नाही, कारण माझ्याकडे आहे ती. आणि माझ्यासाठी दुसरं घेतलं होतं. जसं म्हणशील तसं. तर बघा ही नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे. खरं तर माझ्याकडे नेव्ही ब्ल्यू कलर नाहीये, आहे पण फिक्का आहे तो थोडासा. हा, फेंट आहे थोडासा. पॅटर्न पण वेगळं आहे त्याचं थोडंसं आहे. आणि हा पॅटर्न जरा वेगळा आहे. मला खरं तर ना याचा काठ खूप आवडला आणि कलरही आवडला. काठ खरंच खूप छान आहे, बघ ना ते कसं येतं त्याच्यावर. असं कॉपर गोल्डन आहे ना ग, आणि शंखासारखी डिझाईन आहे बघ. हा, वेगळंच पॅटर्न आहे. आणि काठ भरपूर मोठा आहे, एक साईडचा छोटा आहे. खरं त्याचा ब्लाऊज पीस मॅचिंगचा. त्याची बाई डिझाईन पण छान शिवता येईल, असे तशीच शिवता येईपर्यंत. नाही, आता असं पण ट्रेंड जरा कोपऱ्यापर्यंत चालू आहे आणि ती छानच दिसते आणि थोडं बरं वाटतं, भरभरून सिन्सिअर दिसतं. सिन्सिअर दिसत. सो त्यामुळे मग ही साडी जी आहे ती मी माझ्यासाठी घेतलेली आहे चॉईस करून. ही काय मी तिला देणार नाहीये. एकदा 2दा घातली का मलाच देऊन टाकते. हा, त्या तशाच पडतात, डबल डबल घालण्याची इच्छा होत नाही ना. भरपूर साड्या ती ना, एकदा 2दा घालती मलाच देऊन टाकते. कारण की एकदाच घातले जातात, कधी नवत घालायची, काय पाहिजे पाणी करायची. आणू ठीक आहे.
तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. पण आता माहित नाही कधी शिवून होईल, कारण की बऱ्याचदा असं होतं की बाकीचे कामं होतात पण स्वतःचे शिवून होत माझ्याकडे नाही. आहे असा कलर ते. हा नेव्ही ब्ल्यू कलर ना. मग जाऊ दे, आपण सेम तसा सेम असा नव्हता. हा असा नव्हता. तर हा हिच्या पसंतीचा. तर हिच्यापेक्षा माझ्यासाठी कोण चांगला चॉईस करणार आहे? मुलगीच. तर मग बघा, ह्या 2 साड्या लग्नामध्ये आलेल्या आहेत. दोन्ही पण छान आहे, खरं तर ट्रेंडिंगच आहे. आणि दोन्ही पॅटर्न नव्हते, म्हणजे माझ्याकडे हा होता, तुझ्याकडे नव्हता. आणि त्या मावशी बोलल्या होत्या की घे तुझ्या मनाने चॉईस करून. मग मी ह्या 2 घेतल्या, 2 वेगवेगळ्या पॅटर्नच्या घेतल्या. म्हटलं नंतर बघूयात कोणती कोणाला घेता येईल असं. सो बघा, मग अशा ह्या 2 साड्या आहेत. तर ह्या कशा वाटल्या तर ते तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. ऍक्च्युली गरम पण खूप होतंय ना आता, वातावरण बदललंय ना. दुपारचं खूप गरम होतं आणि संध्याकाळचा पाऊस येतोय. सध्या असंच चालू आहे, खूप जोरात येतो तो पण ठीक आहे. चला, नाशिकला खरंच 10-12 दिवसापासून पाऊस चालू आहे. हा. आणि असं दुपारचं सकाळचं दमट वातावरण होतं आणि नंतर मग पाऊस येतो, खूप जोराचा येतो. सो असं मग बघा, ह्या 2 साड्या शेअर करायच्या होत्या तुम्हाला तुमच्या. आवडला का नाही बघा. मी कोणती घेऊ सांगा. हिने जरी सांगितलंय ना तरी मी पण नको नको, ही मलाच दे. ही तुलाच राहू दे, अशी आहे माझ्याकडे. ओके. मग ह्या 2 साड्या तसं आम्हाला दोघींना पण आवडलंय, हो की नाही ग? दोन्ही पण छान आहेत. पण तुम्हाला कशा वाटल्या तर त्या कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आता मी जेवण करतो, कारण की जेवणाचा पण टाइम झालेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे श्री आणि त्याचे बाबा तर इथे समोरच आमचे जेवण करताय. आणि मग आता आम्ही पण बसतो. सो तुम्ही सुद्धा या जेवायला. आणि चला मग आता मम्मीने मस्त स्पेशल बनवलंय पावभाजी. तसं मी आल्यापासून रोजच काहीतरी वेगवेगळा मेनू आहे. आम्ही काही शूटिंग बिटिंग काढलीच नाही. हा, कारण त्या दिवशी काढला केंद्रातला तेव्हा सुरू केलं. खरं तर आल्यापासून 8 दिवस आरामच केला, कारण की तिकडे पण खूप दगदग तिकडे असते. दगदग होती. हा. ब्लाऊज शिवा, व्हिडिओ काढा, हे करा ते करा. तिला बी आराम पाहिजे ना. त्याच्यामुळे केलंच नाही. आणि ह्या चॅनलवर तर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओच येत नव्हते, टाइमच मिळत नाही. दोन्ही चॅनल खरं तर मॅनेजच होत नाही घरात वगैरे. खरंच खूप तिचं कौतिक आहे. मुलाला बघून, मिस्टरांचा डब्बा, नवऱ्याचा आवरून, तिचं व्हिडिओचं काम. आणि बघत जा तुम्ही व्हिडिओ, खूप छान असतात. सपोर्ट करा तिला. तुला कशी वाटतं व्हिडिओ? मला बी लय आवडतं. मला कळत नाही पण मला तरी पाहायचं. कारण की ती शिवत नाही ना. मशीन आहे घरात पण तरी पण शिवत टाइम नाही. पण राहत नाही. हा, तिचं छोटस दुकान आहे, त्याच्यामुळे तिला पण टाइम भेटत नाही. बरं, तिचा पण टाइमपास आहे काय ते. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला ह्या 2 साड्या कशा वाटल्या तर ते कमेंट करून नक्कीच कळवा. बाकी आहे ना आपला अजून. हो ना, मग जेवायला बसतो आणि मग काय आता जेवण वगैरे करतो आणि पुढे बघूयात. आता जमलं तर करेल शेअर, है की नाही? जेवायला या. हा, या जेवायला. So चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि साड्या आवडला असतील तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला कोणती साडी आवडली सांगा. हा माझी ते सांगा, ब्ल्यू की ती साऊथ इंडियन पॅटर्न, या दोन्हीपैकी कमेंट करून नक्कीच कळवा. आम्ही तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघतोय. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय. बाय.